मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्ह्यात त्यांच्या 2 दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून आटपाडी येथे त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेपूर्वी जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. औक्षण केल्यानंतर व्यासपीठाकडे जाताना त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. यावेळी झालेल्या भाषणात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या एकजुटीचा मुद्दा उपस्थित करत आरक्षणाच्या मागणीवरून जोरदार सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर समाजाच्या भूमिकेविरोधात जाणाऱ्यांवरही त्यांनी आक्रमक शब्दात भाष्य केले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा समाचार घेत, तुम्ही बावनकुळे असाल तर आम्ही 96 कुळी मराठी आहोत, आमच्या नादाला लागू नका, डोक्यातली हवा काढायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा मंत्री बावनकुळे यांना दिलाय. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील यांनी आक्रमक इशारा केलाय. फडणवीस तुम्हाला जिंदगीमध्ये यशस्वी होऊ देणार नाही असं ते म्हणालेत. चूक केली तर सोडणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलंय. तसंच एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. समाजाच्या प्रश्नांच्या आड कोणीही आलं तर त्याला मोजणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. नीट वाच म्हणा, त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट काय करून दिली तुला आता बावनकडे एक सांगतो ते ऐका आणि फडणवीसांना सुद्धा सांगतो. तुम्ही काय म्हणलात त्या दिवशी भाषात बोलताना तुमच्या मीडियाला, सरकार जात पडताळणी समितीत हस्तक्षेप करत नाही, तो सरकारला अधिकार नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे काम व्हॅलिटीचं करावं लागतं असं तुम्ही म्हणला. मग बावनकुळ्याला सुप्रीम कोर्टाने अधिकार दिले का इन्व्हेस्टमेंट करून द्यायचे? कसं दुटप्पे बोलणार आहे तुम्ही? सरकार हस्तक्षेप करत नाही कोण बियाच्या, आणि पत्र पण तुम्हीच काढता, इन्व्हेस्टमेंट तुम्ही करून देता, हस्तक्षेप करता. किती येड्यात काढणार जनतेला तुम्ही? किती येड्यात काढणार आहे ना मीडियासमोर हे तर उघड. सरकारचा हस्तक्षेप त्याच्यात नाही. जात पडताळणी समिती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जजमेंटप्रमाणे काम करते, सरकार हस्तक्षेप करत नाही. आणि मग बावनकुळ्याचं पत्र काय हस्तक्षेप नाही? काय देऊ त्या मागणीला प्रथम स्थान दिले त्यांनी. अवैध करा म्हणून लिहून ती काय म्हणतात ते सांकेतिक भाषा आहे काहीतरी ती. खूप मंत्र्यांच्या ओईडीने सांगितलंय मला, हे PS-नी सांगितलंय, उपसचिवांनी सांगितलंय की सांकेतिक भाषा असते. एखाद्याची मागणी करायची असली आणि जवळचा जर माणूस असेल तर त्याच्यावरती असं लिहिलं जातं. लिहिणं म्हणजे या मागणीला प्रथम ग्रेड द्यायचा, प्रथम मान्यता द्यायची, हे काम तातडीनं करून घ्यायचं. करून त्वरित सरकारकडे शासनाकडे कारवाईचा आदेश पाठवायचा, कारवाईचा दस्तऐवज प्रस्ताव पाठवायचा सांगितलं. तुम्ही हस्तक्षेप करत नाही म्हणतात ना, म्हणजे प्रस्ताव कशाला मागितला? झक मारायला कशाला मागितला? करून प्रस्ताव शासनात सादर करा ताबडतोब, त्वरित शब्द आहे त्याच्यावर. म्हणजे कारवाई कशावर करा म्हणतात? अवैधवर. ज्याने लिहिलं त्याच्या खाली त्वरित कारवाई सांगितलं, प्रस्ताव पाठवा, म्हणजे अवैध करून प्रस्ताव पाठवा. आणि म्हणता हस्तक्षेप करत नाही. तू किती स्पष्टीकरण दी, तू चुकलेला आहे हेच मान्य कर. तुला आणखीन बी बावनकुळ्या सांगतो, तू संपून जाशील, तो यामुळे सगळा पक्ष संपल. आणखीन हातातून गेले नाही, तू मराठ्याच्या अंगावर घेऊ नको. तू चूक केली हे मान्य कर. फडणवीसांनी आणि शिंदेनी सुद्धा चूक मान्य करावं की ही चूक केली आमच्या दोन्ही मंत्र्यांना, आम्ही सुधारतो. एकदम सोपं होईल. आणखीनही तुमच्या हाताच्या बाहेर गेलेलं नाही. लावून धरू नको. लावण्याच्या नादात मराठे तुम्हाला घरी लावते. केलेली चूक दुरुस्त करा, अन्यथा शिवसेना भाजप उद्ध्वस्त करून टाकणार असं वडाळ्याच्या सभेतून तुम्ही जाहीर इशारा दिला. शिंदेचे 25 आमदार, भाजपचे 25 आमदार, एकूण 50 आमदार पाडण्याचा इशारा दिला. त्यावरून प्रवीण दरेकरांनी एक महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणजे मागच्या निवडणुका तुम्ही जर लढले असते तर त्या ठिकाणी ते तुमचं दिसून आलं असतं. तुम्ही विरोध करून सुद्धा महाराष्ट्रामध्ये महायुतीला जनतेनं निवडून दिलं. त्यामुळे तुमची पाडण्याची क्षमता त्याच वेळी सिद्ध झाली असं खोचक तुला प्रवीण दरेकर यांनी तुम्हाला कळन ना मला. तुला कळन. थांबतो थोडं. तुझे मराठ्यांना हिणवतो ना, लोक म्हणते तो मराठ्याचा आहे, कोणाच्या पोटचा आहे ना, मराठी सांगतील. तू मराठ्यांचे हिणवतो ना, सरकारच्या बाजूने बोलितो, अपमान करतो मराठ्यांच्या लेकराची, द्वेष येतो आहे मनात मराठ्यांचा. तुला थोड्या दिवसात दिसत, थोडं कळ काढ, पण सापड बी त्या टायमाला. एका बापाचा असल्यासारखा ना, तू फक्त थांब थोडे दिवस. तुला कळण क्षमता मराठ्यांची काय आहे आणि कशी आहे. तुझी हिनीतून गरीबाच्या लेकराला मराठ्यांच्या तू हिनीतून याची किंमत तो ह्यामुळं फडणवीसला मोजावं लागते का नाही? थोडे दिवस थांब म्हणा. पण आंदोलनाच्या ठिकाणावरून, सभेच्या ठिकाणावरून वाटेल ते बोलणं, वाटेल त्या गर्जना करणं हे योग्य नाही असं सुद्धा प्रवीण दरेकर म्हणतात.
जाऊ दे आता मला ना, मी त्याला थांबा ना नीट करतो. नका चौथोडू मला, थोडं थांबा तुम्ही, मी त्याला नीट करतो. फडणवीसांमुळे त्याचा किती देवारा होणार, थोडं थांबा ना तू, थोडं थांब फक्त. तुला सगळे नादा पुरे करतो आम्ही, काळजी नको. तू इतकं हिनवायला लागला ना मराठ्याला, जी तुच्छ वागणूक देण्याची पद्धत आहे ना तुमची पक्षासाठी, नेत्यासाठी, कारण तुम्ही नवरे करून घेतले पक्षावले, त्यामुळे तुम्हाला मराठा बाप वाटतच नाही. कारण का आता ते वड्या उघडीच्या अवलादीला काय बोलू. बरं, चूक दुरुस्त करा, अजून तरी काही चूक दुरुस्त होण्याच्या मार्गावर दिसत नाहीये. तुम्ही चांगली गोष्ट आहे. आव्हानाचं सांगताय. चुकच दुरुस्त करू नये त्यांनी, चांगली गोष्ट आहे. मराठ्यांचा असंच वाटलं करावं त्यांनी, मग मराठी त्यांना दाखवतो. मराठा आरक्षणाला नेमका खूप कोणाकडून घातला जातोय. आजच सकाळी आलेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. न्यायमूर्तींची बदली झाली. त्यांच्या शाळाच आहेत, द्यायचं पण यांनी, काढून पण यांनी घ्यायचं. कुणबी प्रमाणपत्र रद्द करून आता ते सिद्ध झालं. एसीबीसी देणार पण हेच, काढून पण हेच घेणार. EWCS देणार, काढून पण हेच घेणार.